नाशिकमध्ये प्रशासनातील बीएलओ यांच्यासह भाजपकडून 1047 बीएलए हे नेमण्यात आलेत। त्यांच्या मार्फत मतदार यादी विशेष तपासणी केली जाते। ठाकरे गटाने यावरती आक्षेप घेतलाय। बीएलओंनी मतदारांच्या घरी जाणं अपेक्षित असताना ते राजकीय पक्षांच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊन काम करतायत असा आरोप ठाकरे गटाने केलाय। ठाकरे गटानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं असून नाशिकमधील ही एसआयआर मोहीम सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। या संदर्भामध्ये भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार आणि ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख डीजी सूर्यवंशी यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। पाहूयात। एसआयआर संदर्भात आपल्या स्तरावर प्रत्येक बूथ प्रतिनिधी देण्यात आलेला आहे। काय नेमकी त्या ठिकाणी आपण कामकाज करतोय? एसआयआर म्हणजे जुन्या याद्या झिरो झालेल्या आहेत आणि नव्याने मतदार याद्या बनवायचं काम चालू आहे। त्यामुळे एसआयआर जे बीएलओ आहे, शासकीय जे अधिकारी आहे बीएलओ प्रत्येक बूथला दिलेले, त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीने बूथ प्रमुख आणि बीएलए 2 दिलेले, जेणेकरून त्यांना सहकार्य मिळालं पाहिजे, त्यांना मतदार नोंदणी, फॉर्म वाटप, ओळख ही झाली पाहिजे। त्याच्यामुळे शासनानेच सांगितले की प्रत्येक राजकीय पक्षाने बीएलए 2 द्यावा। त्याप्रमाणे आमचे 1047 बूथवर आम्ही बीएलओ बरोबर बीएलए 2 आणि बूथ प्रमुख दिलेले आणि त्यांच्या माध्यमातून मतदार नोंदणी सुरू आहे। शासनाने ज्यांना ज्यांना बीएलओ नेमलेलं आहे, मग ते वेगवेगळ्या विभागातले, फक्त शिक्षकाचे असं नाही, सगळ्या शासकीय कार्यालयातले जे काही कर्मचारी असतील त्यांना बीएलओ म्हणून नेमलेलं आहे आणि शासनाने असे सूचित केलेले आहे की जोपर्यंत बीएलओचं कामकाज सुरू आहे तोपर्यंत त्यांना त्यांच्या कार्यालयामधून मोकळीक द्यावी, वेळ द्यावा असं शासनाने सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांना मदत म्हणून ते काम चालू आहे। हो, अनेक एसआयआर संदर्भामध्ये काही त्रुटी असल्याचं आपल्याला आढळून आलंय। आपल्या पक्षाने पुढाकार घेतलाय, काय नेमके या त्रुटी आहेत? नक्कीच जेव्हा निवडणूक आयोगाने डिक्लेअर केलं तेव्हापासून आमचा पक्ष कामाला लागला। आम्ही पूर्ण नाशिक शहरातील सर्व विधानसभा आणि ग्रामीणमध्ये म्हणजे 15 विधानसभेचं आमच्या पक्षाच्या लोकांनी काम केलं। परंतु आता बीएलए दिले, शुक्रवार, शनिवार, रविवार जी मोहीम होती, तर ह्या मोहिमेअंतर्गत त्या केंद्रावरती बीएलओ बसले होते, म्हणजे सरकारी आणि मग आमच्या बीएलएच्या माध्यमातून जनता ही जेव्हा तिथे जात होती पाहिजे तसा रिस्पॉन्स नाही, उदासीनता आहे। आणि काही बीएलओ म्हणता आम्हाला ट्रेनिंगच दिली गेली नाही, आम्हाला डबल कामाचा भार आहे, ते तुम्ही बघताच आहेत। आणि म्हणून ते सुद्धा निदर्शनास आणलं की एखाद्या शाळेवरती जर 10 बीएलओ असतील तर त्यांनी तिथं आयडेंटिफिकेशन एक बोर्ड लावा की मी या यादीचा बीएलओ आहे, म्हणजे तिथंच लोक बरोबर त्याच्या यादीप्रमाणे जातील। त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिंदे गट असेल यांनी त्यांच्या पर्सनल एरियामध्ये किंवा मग त्यांच्या भागामध्ये काही पैसे देऊन त्यांनी त्यांचे लोक नेमले आणि त्यांच्या विचाराचे लोक करतात। हा विषय असा आहे की इथून सर्व डुप्लिकेट असतील, दुबार असतील, मयत असतील, हे सर्व लोक निघून जावे आणि पारदर्शकता यावी याच्यासाठी आदित्य ठाकरे साहेब काम करतात, आमची टीम काम करते। अनेक वेळा आमचे उद्धव साहेब या विषयावर बोललेले आहेत, किंबहुना गेलेले आहेत आणि म्हणून अजून नियंत्रण राहावं म्हणून आज आम्ही खासदार, महानगर प्रमुख असतील, वसंतभाऊ असतील, सर्व प्रमुख पदाधिकारी, मी स्वतः कलेक्टरांकडे गेलो आणि कलेक्टर स्वतः आपल्या त्या देसाई मॅडमकडे ज्या मेन आहेत त्यांच्याकडे आले आणि त्यांनी आमचे सर्व मुद्दे लिहून घेतले आणि आम्ही सांगितलं की हे प्रकर्षाने तुम्ही केलं पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।